नमस्कार मित्रांनो, बुलरनर मराठी या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. तर आज आपण 30 वर्ष 20,000 रुपये गुंतवणूक करून आपल्या 10 पिढ्यांसाठी दर महिना 1,00,000 रुपये म्हणजे 200 वर्षासाठी त्या पुढच्या पिढ्यांना दरमहा 1,00,000 रुपये, ते पण त्यावेळेसच्या महागाईला धरून 1,00,000 रुपये कसे आपण तयार करू शकतो याच्याबद्दल आपण थोडी माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, समजा तुम्ही दर महिन्याला 20,000 रुपये दीर्घकालासाठी म्हणजे 30 वर्ष जर बचत केली तर याच्यावर एक जगातील 8वं आश्चर्य म्हणजे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग म्हणजे दरमहा चक्रवाढ व्याजावर व्याज, तर या गोष्टीचा अप्लाय होऊन ती रक्कम एकदम मोठी होऊन जाते. म्हणजे ती रक्कम किती होईल, जर 20,000 रुपये महिना 30 वर्ष जर तुम्ही टाकले तर एकूण रक्कम होईल 7 कोटी. परंतु आता महागाईचा रेट किती आहे, तर महागाईचा रेट सध्या आहे 5 ते 6% पर इयर. आणि आपण जी 20,000 रुपये दरमहा 30 वर्ष बचत ही 10.12% या टक्क्याने पकडली तर ते एकंदरीत 7,00,000 रुपये होतात. पण आता महागाई काय करते की ती रक्कम अर्धी करून टाकते. म्हणजे 30 वर्षानंतर ती 20,000 रुपये दरमहाची रक्कम ही 3.8 करोड झालेली असते, म्हणजे त्यावेळेची महागाई धरून. पण आता ही एवढी मोठी रक्कम, ही निधी तुमच्यासाठीच नाही तर तुमच्या मुलांसाठी, नातवांसाठी आणि त्यांच्या नातरुंड पतरुंड त्यांच्या पुढच्या येणाऱ्या 10 पिढ्यांसाठी पण कामी येईल. आता याच्यामध्ये बघा मित्रांनो, तुम्ही जर कुठे जॉब केली किंवा सरकारी नोकरी केली तर आता जर तुम्हाला पेन्शन भेटली तर ती पेन्शन फक्त तुमच्या पुरतीच आहे. तुम्ही संपल्यानंतर ती पेन्शन काय तुमच्या मुलाबाळांना, त्यांच्या पुढच्या मुलाबाळांना ते काही भेटत नाही. परंतु जर तुम्हाला शाश्वत संपत्ती तुमच्या येणाऱ्या 10 पिढ्यांसाठी करून ठेवायची असेल तर म्हणजे तुमच्या पिढ्यांसाठी पण नाही, म्हणजे तुमच्यासाठी आणि तुमच्या त्या 10 पिढ्यांसाठी, तर तुम्हाला आत्तापासूनच पॉवर ऑफ कंपाऊंडिंग याच्याबद्दल पूर्ण माहिती असणे आणि दरमहा एक विशिष्ट रक्कम आपण म्युच्युअल फंड किंवा चांगला एखादा स्टॉकचा पोर्टफोलिओ असेल त्याच्यामध्ये जर टाकली तर ती रक्कम 20 ते 30 वर्षानंतर एवढी रक्कम होते की ती तुमच्या सध्याच्या जेवढा तुम्हाला पगार आहे तर त्या पगाराच्या दुप्पट तिप्पट तुम्ही त्यावेळेस तो महिना तुमचे उरलेलं जेवढं पण आयुष्य आहे 30-40, तर तेवढे वर्ष ती रक्कम फुकट काढून घेऊ शकता, म्हणजे फ्रीचा पगार. याच्याबद्दल पण अधिकची माहिती मी तुम्हाला आपल्या एका वेगळ्या व्हिडिओमध्ये दिलेलीच आहे, ज्याच्यामध्ये फायनान्शियल फ्रीडम, तेथे जाऊन तुम्ही ती माहिती बघू शकता. तर आता आपण याच्यामध्ये बघणार आहोत की प्रत्येक पिढी किती पैसा वापरू शकते. तर आपण आता याच्यामध्ये 10 पिढ्या पकडल्यात, म्हणजे एक पिढीला 20 वर्ष. तर ही रक्कम म्हणजे की 10 पिढ्या 200 वर्ष पण पुरू शकते. तर आता याच्या मागे कसं लॉजिक आहे हे आपण बघणार आहोत. तर बघा, 30 वर्ष बचत केल्यानंतर तुम्ही दर महिन्याला 1,27,000 रुपये काढू शकता. तर ते म्हणजे की किती की 3.8 कोटीचे 4%, म्हणजे वार्षिक 4%, तर ते 1.27 लाख एवढे होतात. आता दुसरी पिढी, तर दुसरी पिढी 1,00,000 रुपये प्रति महिना मिळू शकते, ते पण त्यावेळेची महागाई धरून. आणि 10 पिढ्या याच पद्धतीने प्रत्येक पिढीला नियमित उत्पन्न दर मिळते, म्हणजे नियमित त्यांना पण 1,00,000 रुपये प्रति महिना हा उत्पन्न मिळेल, ते पण त्यावेळेच्या महागाईला धरून. तर आता आपण ह्याच व्हिडिओमध्ये पुढे 100 रुपयाची किंमत 10 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी किंवा 40 वर्षापूर्वी किती होती आणि या इथून पुढच्याही 10-10 वर्षानंतर कशी राहील ते पण आपण बघणारच आहोत. तर ही जादू कशामुळे येते, तर हे जे एवढे पैसे वाढतात आणि दरमहा तुम्ही व्याजावर व्याज जमा होऊन एक विशिष्ट मोठी रक्कम तयार होते. तर बघा, आता याच्यामध्ये काय 2 कन्सेप्ट आहे. एक म्हणजे SIP म्हणजे सिस्टमिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. सिस्टमिक म्हणजे तुम्ही दरमहा छोटी छोटी रक्कम एका विशिष्ट अवधीमध्ये, म्हणजे कॉमनली दरमहाच टाकायची असते. आणि इन्व्हेस्टमेंट प्लॅन, तर याच्यामध्ये काय करायचं की दरमहा तुम्हाला रक्कम टाकायची एका विशिष्ट कालावधीसाठी. अंदाजे तुम्हाला जर फायनान्शियली फ्रीडम व्हायचं असेल तर तुम्हाला 20 ते 30 वर्ष दरमहा रक्कम टाकणे खूप महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर मग ते 30 वर्ष झाल्यानंतर ती रक्कम एवढी तयार होते की ती रक्कम तुमचं उरलेलं आयुष्य, तुमचा जेवढा मंथली पगार आहे तर त्या पगारापेक्षा पण जास्त रक्कम तुम्ही आयुष्यभर काढू शकता. आणि तुम्ही मेल्यानंतर ती रक्कम तुमचे मुलं बाळ, नातरुंड पतरुंड आणि त्यांच्या 10 पिढ्या पण काढू शकतात. हीच पॉवर ऑफ कंपाऊंडिंगची जादू आहे. याच्यामध्ये पण अजून एक लॉजिक आहे की तुम्हाला पॉवर ऑफ कंपाऊंडिंगसाठी जी SIP आहे, तर दर महिन्याला पैसे फक्त 30 वर्ष टाकायचे आहेत, पण त्याच्यानंतरचा जो फायदा आहे तर तो तुम्हाला तुमच्या 10 पिढ्यांना आहे. त्याच्यामुळं तुम्ही या गोष्टीमध्ये लक्ष घालून आपली मुक्ती आणि आपल्या 10 पिढ्यांची मुक्ती साठी आताच पॉवर ऑफ कंपाऊंडिंग या संज्ञेचा
अर्थ समजून इन्व्हेस्टमेंट करायला चालू करा. तर आता चक्रवाढ व्याजाची जादू कशी असते तर हे आपण एक सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर याच्यामध्ये काय आहे की एक झाडाची स्टोरी आहे. म्हणजे आता काय की जुने लोक म्हणायचे बाबा की एक पिढी झाड लावायची आणि दुसरी पिढी त्याचे फळं खायचे. तर हे पण त्याच प्रमाणात आहे, परंतु ते झाड पण किती आहे की 3-4 पिढ्या, 2 पिढ्या, 3 पिढ्यात टिकतं. पण याच्यासाठी काय की एक झाड लावायला तुम्हाला ते एकदम छोटं रोप आणावं लागतं, त्याची काळजी घ्यावं लागते, त्याला पाणी टाकावं लागतं आणि 20 वर्षानंतर त्या झाडाचे फळं मिळतात. तसंच हे आहे, याच्यामध्ये तुम्हाला छोटी छोटी रक्कम 20 वर्ष त्या झाडासारखीच त्या रकमेला जपून ती रक्कम मोठी करावी लागते आणि मग त्याच्यानंतरचे फळं तुम्ही आणि तुमच्या 10 पिढ्या दरमहा घेऊ शकता. तर आता SIP आणि SWP याचे आपण फायदे आणि तोटे याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. SIPचा काय चांगला फायदा आहे. SIP म्हणजे दरमहा विशिष्ट रक्कम विशिष्ट कालावधीसाठी टाकणे आणि SWP मध्ये सिस्टमिक विड्रॉवल प्लॅन. याच्यामध्ये आपण दरमहा विशिष्ट रक्कम म्हणजे अनलिमिटेड कालावधीसाठी काढतच राहणे, पण दर महिन्याला काढत राहायची छोटी रक्कम. म्हणजे किती रक्कम की तुमच्या एकूण जमा झालेल्या रकमेच्या वार्षिक 4%. म्हणजे की पॉईंट तुम्ही सांगा 37 किंवा 3 म्हणजे 0.3% एकूण रकमेच्या प्रतिमाह तुम्ही ती रक्कम काढू शकता, म्हणजे वार्षिक 4%. तर आता याच्या फायदे आणि तोटे याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर काय काय चांगले फायदे आहेत त्याचे. तर याने नियमितपणे गुंतवणूक करायला तुम्हाला मदत होते. ठराविक रक्कम गुंतवून तुम्ही जोखीम करू शकता आणि याच्यामध्ये कसं आहे की मार्केटचे अप डाऊन दोन्ही कव्हर होतात. कारण तुम्ही मार्केट खाली असताना पण गुंतवणूक करता, मार्केट वरही असताना. म्हणजे याला याला ॲव्हरेज कॉस्ट मार्जिन अशी एक कन्सेप्ट आहे. तर ती पण याच्यामध्ये फॉलो होते. मार्केट कमी असले तरी तुम्ही ते युनिट घेता, मार्केट जास्त असले तरी ते म्युच्युअल फंडचे तुम्ही युनिट घेता. त्याच्यामुळे मार्केटच्या अप डाऊनचा तुमचा SIP करण्यामध्ये फार कमी फ्लक्च्युएशन होऊन जातं. तर हे लवचिक म्हणजे एक फ्लेक्झिबल गुंतवणुकीचा पर्याय आहे आणि कमीत कमी रक्कम तुम्हाला टाकायची. पण बघा, या पॉवर ऑफ कंपाऊंडिंगसाठी दोनच गोष्टी महत्त्वाच्या, एक तर व्याजदर आणि एक तुमचं ड्युरेशन. व्याजदर तर एक तुम्हाला किती जास्तीत जास्त भेटून 12% पासून 15, 16, मॅक्स टू मॅक्स 17 पर्यंत भेटू शकतं. तर ते ड्युरेशन फिक्स आहे, पण तुमचा कालावधी तुम्ही जेवढे जास्त कालावधीमध्ये रक्कम ठेवणार तेवढी ते रक्कम पटीच्या पटीनं वाढू शकते. हीच पॉवर ऑफ कंपाऊंडिंगची जादू आहे. आणि एकदा जर का ती मोठी रक्कम तयार झाली तर मग त्याच्यावरचं व्याज घेऊन तुम्ही तुमचं आयुष्य पण आनंदात काढू शकता, काही काम न करता. आणि तुमच्या पुढच्या पिढ्यांचं पण आयुष्य आरामात ते काढू शकता, काही काम न करता, म्हणजे घर बसून. पण आता याचे काय काय तोटे आहेत. तर समजा जर तुमचं याच्यामध्ये महागाईचा दर खूपच जास्त झाला, 8, 9, 10% महागाई झालं, तर मग तुम्हाला जे एकूण रकमेवर जे मी 4%चं गणित सांगितलं ते तुम्हाला 2-3% काढावं लागेल. जर तुम्ही जास्त रक्कम काढली तर मग तुमचं एकूण जे भाग भांडवल साचलेलं आहे तर ते भाग भांडवल कमी होईल. तर हा एक याच्यामधला प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर याच्याशी महागाईचं मी तुम्हाला आताच इफेक्ट सांगितलं, पण बाकीचे सरकारचे खर्च, टॅक्सेस या पण गोष्टी याच्यावर लागू होतात. आता सिस्टमिक विड्रॉवल प्लॅन म्हणजे तुम्ही एकूण जेवढी रक्कम जमा केलेली आहे तर त्या रकमेमधून दरमहा त्या रकमेच्या 0.3% काढून घेणे. तर याला SWP म्हणतात. तर ही तुम्हाला कंटिन्यू तुम्हाला हे देणार, उत्पन्न देणार. याच्यासाठी तुम्हाला टॅक्सेस पण कमी लागणार. तुम्हाला एकदम फ्लेक्झिबल टाईपमध्ये ही इन्व्हेस्टमेंट आहे. याच्यामध्ये तुम्हाला काहीच करायचं नाही ना, दर महिन्याला फक्त पैसे काढायचे आहेत आयुष्यभर. किती चांगलं आहे. पण याच्यासाठी तुमच्या कोणत्या तरी पिढीतल्या कोणत्या तरी माणसाने 30 वर्ष एक विशिष्ट रक्कम दरमहा टाकली पाहिजे. जर त्यांनी टाकली नसेल तर तुम्ही चालू करा, तुमच्या 10 पिढ्या खातील, तुमचे मुलं बाळ खातील. बघा मित्रांनो, की आर्थिक साक्षरता ही खूप महत्त्वाची आहे. पॉवर ऑफ कंपाऊंडिंग ही समजून घेणं पण खूप महत्त्वाची आहे. चला आता आपण SWP प्लॅनचे तोटे समजून घेणार आहोत. तर याच्यामध्ये काय आहे की तुम्ही 4%पेक्षा जास्त रक्कम काढली तर तुमचा तो एकत्रित साचलेला निधी आहे तो कमी होऊ शकतो. आणि याच्यामध्ये जर महागाईच खूपच जास्त वाढली तर तुम्हाला तुमचे जे 4% तर त्यावेळेस तुम्हाला 3% काढावं लागेल. इकडचा 1% वाढला, तिकडचा 1% कमी करावा लागतो. तरच ती रक्कम टिकून राहते. नाहीतर तुमचं हे गणित बिघडलं तर मग तुम्हाला जे तुम्ही दर महिना पैसे घेताय तर ते पैसे तुम्हाला कमी भेटू शकतात. आणि सरकार पण आता त्या वेळेला काय काय कर राहतील तर याच्या अन्वये त्या इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन पण बदलू शकतो. तर मित्रांनो, सोप्या शब्दात सांगायचं तर तुम्हाला SIP म्हणजे सिस्टमिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन तुम्हाला नियमितपणे गुंतवणूक करण्याला मदत करतो आणि मोठ्या संपत्तीचं निर्माण व्हायला ही गोष्ट तुम्हाला फायदेशीर ठरते. आणि SWP म्हणजे त्या मोठ्या झालेल्या एकूण गुंतवणुकीतून तुम्ही दरमहा पैसे फ्रीमध्ये घेऊन तुमचं उर्वरित आयुष्य आनंदामध्ये काढू शकता. तर मित्रांनो, SIP आणि SWPचे अनेक फायदे आणि तोटे आहेत. SIP आणि SWPचे
तोट्यापेक्षा पण त्यांचे फायदेच चांगले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही SIP लवकरात लवकर चालू करून तुमच्या आर्थिक मुक्तीचा आनंद घ्या. बघा मित्रांनो, या सर्व बाबींचा निष्कर्ष हाच आहे की जर जर तुम्ही 3 वर्ष मेहनत लावून दरमहा बचत केली तर तुम्ही आणि तुमच्या 10 पिढ्या एकदम आनंदाचं आयुष्य काढू शकतात. तर आता एक तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो की 100 रुपयाची सध्याची किंमत आणि ती पहिले कशी होती बघा. आता समजा 2025 चालू आहे, तर आता 100 रुपये जी किंमत आहे तर ती 2015 मध्ये 200 रुपये होती. म्हणजे 100 रुपयामध्ये जेवढ्या गोष्टी तुम्ही आता घेऊ शकता, तर आता तेवढ्याच गोष्टी तुम्ही 200 रुपयामध्ये म्हणजे 2015च्या वेळेस, आता 2005च्या वेळेस तुम्ही 400 रुपयामध्ये त्याची किंमत होती. नाही, 1995च्या वेळेस ते 800 रुपये किंमत होती. ते 1985च्या वेळेस 1600 रुपये आणि 1975च्या वेळेस ते 3200 रुपये. बघा मित्रांनो, म्हणजे दर 10 वर्षाला चलनाचं मूल्य हे अर्ध होऊन जातं. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर आता ते 100 रुपयाची किंमत 2035 मध्ये 50 रुपये, 2045 मध्ये 25 रुपये, 2055 मध्ये 12.5 रुपये, 2065 मध्ये 6.2 रुपये आणि 2085 मध्ये ती 1 रुपयामध्ये होऊन जाईल. म्हणजे की लोक म्हणतील की बघा 2025च्या वेळेस 100 रुपये म्हणजे आजकालचा 1 रुपया असं होऊन जाईल. म्हणजे त्यावेळेस 100 रुपयाची जी पण तुम्हाला गोष्ट घ्यायची असेल तर त्यासाठी 1000 रुपये लागतील एकूण, म्हणजे 2085च्या वेळेस. काय माहित त्यावेळेस आपण जगतो का नाही, पण दॅट इज अ कॅल्क्युलेशन. तर मित्रांनो, तुम्ही असंच पैशाची व्हॅल्यू ओळखून इन्व्हेस्टमेंटच्या पॉलिसी, त्याच्यानंतर आर्थिक साक्षरतेच्या दिशेने वाटचाल करून तुमचं आणि तुमच्या 10 पिढ्यांचं जीवन आनंददायी करा. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या बुलरनर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.